बातमी वर्ध्यातून वर्ध्याच्या गाडेगाव कानगाव ते गाडेगाव या 5 किलोमीटर रस्त्यापैकी 3 किलोमीटरचं काम झालंय। उर्वरित 2 किलोमीटरचं काम अजूनही बाकी आहे। त्यामुळे या रस्त्यावरील खडी ही उखडल्यानं रस्त्यावर मोठमोठे खड्डे सुद्धा पडलेत। त्यामुळे या रस्त्यावरून दुचाकी चारचाकी वाहन धारकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय। कानगाव ही बाजारपेठ असल्यामुळे आणि बँक, पोस्ट ऑफिस, प्राथमिक आरोग्य केंद्र, शाळा, कॉलेज तसंच तलाठी कार्यालय हे सुद्धा या सर्व कामासाठी गाडेगाव येथील नागरिकांना कानगाव येथे जावं लागतंय। मात्र हा रस्ता खराब असल्यानं आणि दळणवळणाची साठी कुठलेही साधन नसल्यानं या गावामध्ये पूर्वी बस यायची, मात्र ही बस सुद्धा आता या खराब रस्त्यामुळे गावात येत नाही। त्यामुळे इथल्या नागरिकांना 5 किलोमीटरची पायदळ करून पायपीट करावी लागते। वर्धा आगाराची गाडेगाव ही बस पुन्हा सुरू करावी अशी मागणी सुद्धा इथल्या नागरिकांनी केली आहे। तर पावसाळ्यापूर्वी उर्वरित डांबरीकरण करावे आणि हा रस्ता बनवावा अशी मागणी सुद्धा नागरिकांनी केली आहे। मात्र प्रशासनाकडे वारंवार तक्रार करून सुद्धा प्रशासन लक्ष देत नाही। त्यामुळे अखेर स्थानिक नागरिकांनी जय महाराष्ट्रकडे धाव घेतली आहे।